6.5 लाख रुपयात गाडी देतो तुम्हाला. चला, क्या बात आहे मित्रांनो, 6.5 लाख रुपयामध्ये डिझेल गाडी ब्रेझा सिंगल ओनर MH14 क्या दिली. चला, तुम्हाला 8 लाख रुपयात गाडी दिली. क्या बात आहे मित्रांनो, 8 लाख रुपयात तुम्हाला डिझेल गाडी मिळते MH14 महाराष्ट्र. गजानन मोटर्सनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गाड्या दिलेल्या आहेत. क्या बात. आपला 15 ते 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मार्केटमध्ये. बात. तुम्ही 16 नका सांगू, तुम्ही उगाच एवढं मार्केट नका दाखवू. 15 लाख रुपये अजिबात नाही, गाडी दिली 14 लाख रुपयात. क्या बात आहे मित्रांनो, 14 लाख रुपयात या फर्स्ट हँड गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे. गाडीची प्रोफाईल, गाडीचा कलर सुद्धा आय कॅची कलर आहे. फक्त 14 लाख रुपये द्या, गाडी घेऊन जा. विशेष 670. चला, दिली 6.5 लाख रुपये दिली गाडी. क्या बात आहे मित्रांनो, आपण जेवढंच म्हणलं त्याच्यापेक्षाही कमी करतायत दादा. गजानन मोटर्स तर्फे एकदम सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला घेऊन आलेलो आहे. प्राइस रेट पण कमी राहणार आहे, गाड्या पण एक से बढ़कर एक राहणार आहे. तुमचं कमी बजेट असेल कमी, हाय बजेट असेल हाय बजेटच्या पण गाड्या आहे. आपल्या 4 सीटर पासून तर पार 7 सीटर पर्यंतच्या सगळ्या गाड्या मिळणार आहे. आणि माझ्यासोबत आहे दादा, जे की शॉपचे आज ओनर. दादा नमस्कार, माझं नाव योगेश ददगाळ, श्री गजानन मोटर्सचे मालक. तुम्ही आता तुमच्या चॅनल बद्दल म्हणजे जे तुम्ही आलात आमच्याकडं आणि तुमची चॅनलचे सगळं बघितलं आम्ही, खूप चांगलं आहे. बरेचसे तुमचे सबस्क्रायबर आहेत, गाड्या विकल्या जातात, त्यामुळं आम्ही म्हटलं चला एकदा तुमच्या बरोबर पण व्हिडिओ बघून. क्या बात आहे, क्या बात. आणि दुसरी गोष्ट, प्रेक्षक आम्हाला ओळखतात श्री गजानन मोटर्स काय आहे ते. ऑलरेडी मित्रांनो, माझ्या व्यतिरिक्त भरपूर युट्यूब चॅनलवर पण दादाचे व्हिडिओ आहेत आणि चांगला रिस्पॉन्स आहे. शॉपचा रिस्पॉन्स पहिल्यापासून व्हिडिओ म्हणजे ते व्हिडिओ बनवायलाच वेळ नाही आम्हाला, कारण कस्टमर आणि गाड्या ह्यांचा ताळमेळ बसवण्यातच वेळ जातो. क्या बात आहे, क्या बात आहे. तर आपली एक ऍड्रेस आताच सांगून त्या स्टार्टिंगलाच एकदा. ऍड्रेस आपला सगळ्यांना माहिती आहे. आपला ऍड्रेस पहिला भोसरीला होता. भोसरीतून आपण मागं 2-3 वर्षापासून इकडे शिफ्ट झालेलो आहे. नवीन ऍड्रेस प्रत्येकाला माहिती आहे, पण तरी एकदा मी सांगतो. नवीन ऍड्रेस आपला भोसरीतनं तुम्ही मोशीकडे आलात, चाकण पुन्हा नाशिक हायवे आहे, गोडाऊन चौक हे मागे आहे. तिथून पुढे तुम्ही 200 ते 300 मीटर वरती पुढे आले की राईट साईडला समोरच गंधर्व नगरी आहे. गंधर्व नगरीच्या एक्झॅक्ट समोर श्री गजानन मोटर्स म्हणून आहे. किंवा नाशिककडून जर कोणी पुण्याला येत असेल तर बोशी सोडल्यानंतर मोशीपासून पुढे भोसरीकडे येत असताना गोडाऊन चौकाच्या अलीकडं आपल्याला राईट साईडलाच दिसणार ऑफिस आहे, श्री गजानन मोटर्स या नावाने. क्या बात आहे, क्या बात आहे. तर आता जास्त वेळ न करता आपण स्टॉक दाखवायला सुरुवात करायची. नक्की नक्की धमाका चालू तर करू. आता पहिली गाडी कुठली राहणार दादा? पहिली गाडी आहे आपली एकदम बजेट कार. बजेट कार पहिल्यापासून देतच आलेलो आहे आपण, पण बजेट कार म्हणता म्हणता मोठ्या मोठ्या कार मध्ये पण घुसलोय आपण. क्या बात आहे. तर सगळ्यात पहिली कार आहे i20 गाडी आहे. 2012ची गाडी आहे. 1,10,000 किलोमीटर चाललेली गाडी. ज्युनियन रनिंग आहे गाडीचं. गाडीमध्ये मी सगळं मोठं मोठं सांगत नाही, किरकोळ सस्पेन्शनचं काम आहे. पहिलं मायनस पॉईंट सांगायचे क्या बात. आणि नंतर प्लस पॉईंट सांगायचे. गाडीमध्ये कुशनिंग वगैरे आहे, स्क्रीन आहे, रिव्हर्स कॅमेरा आहे, सगळं सिस्टम आहे गाडीला. डिझेल गाडी आहे. सेकंड ओनर पिंपरी चिंचवड ला रजिस्टर आहे गाडी. गाडी जरी मुंबई पासिंग असली तरी पिंपरी चिंचवडला ट्रान्सफर आहे. सेकंड ओनर पुण्यातलाच आहे. गाडीची किंमत तुमच्यासाठी फक्त 2,25,000 रुपयात गाडी सोडतोय आपण. क्या बात आहे मित्रांनो, आज पहिला असा मी डीलर बघितलेले आहेत, मालक बघितलेले आहेत दुकानाचे, की गाडीचं जे काम पण आहे ते पण खुल्ला खुल्ला सांगून देतात. ते उगाच आपण वॉरंटी सांगायची, म्हणजे कोणाला फसवायचं काम आपल्याला जमत नाही. या गाडीची ट्रायल घ्या, तुम्हाला पटली आवडली तरच व्यवहार करा, नाही तर उगाच आपलं काहीतरी फसवायचं म्हणून आपण नाही करत. बिलकुल बिलकुल मित्रांनो, नक्कीच गाडी आवडली असेल, गाडीच्या डिटेल्स पण आवडल्या असतील तर नक्की दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करत चला. एक से बढ़कर एक गाड्या तुम्हाला आता समोर मी दाखवतोच आहे. ओमनी गाडी जी सगळ्यांना माहिती आहे, जी आता रिअरली मध्ये भेटत नाही शक्यतो, आणि मिळाली तरी कंडिशन मध्ये मिळत नाही. कारण ओमनी हे वापरत असा आहे, काही कमर्शियल करतात लोक किंवा काही व्यावसायिक गोष्टीसाठी त्याचा वापर होतो. पण आपल्याकडे अशी एक ओमनी आहे जी घरगुती वापरलेली आहे गाडी. गाडीचं रनिंग 70-80 हजार झालेलं आहे. जास्त रनिंग नाही, मी सांगू शकत नाही खरं आहे का रनिंग, पण ॲज युज्युअल कंडिशन जी आहे गाडीची ती एक्झॅक्ट आहे. कारण ओमनी आता कोण सर्व्हिसिंगला शोरूमला नेत नाही, त्यामुळं रनिंग कंडिशन ह्या सगळ्याची सांगड घालता असं लक्षात येतं की गाडी घरगुती आहे. गाडी एकदम वेल मेंटेन आहे. तुम्ही इंटेरियर वगैरे आता दाखवणारच आहात, बघणारच आहे. गाडी एकदम जबरदस्त आहे. सिंगल ओनर गाडी आपल्याकडे. 2014ची ओमनी. 2,10,000 रुपये तुमच्यासाठी सोडतो गाडी. क्या बात आहे मित्रांनो, प्राइस बघितले असेल ना तर प्राइस एकदम कमी आहे. हालाकी
कमी नाही. लोकांना वाटत असेल 2014ची ओमनी गाडी बंद झालेली आहे, तिचं प्रोडक्शन नाहीये, तरी ही गाडी 2,10,000 रुपये का सांगतात? कारण गाडीमध्ये जान आहे, ताकद आहे, बरोबर. त्याच्यामुळे ती 2,10,000 सीट बघितले असेल ना तर एकदम गाडीचे सीट वगैरे सगळं नवीन आहे मित्रांनो. फर्स्ट ओनर मध्ये विको आल्यापासून या गाडीचा थोडासा एक ट्रेंड चालला गेला, अजून मागतात लोक. पण ज्यांना ओमनीचं जे महत्व माहिती आहे ते खरंच ओमनीसाठी मागणी करतात. 100% ओमनी. 2010ची गाडी आहे, रिपासिंग वगैरे पेपर सगळं आतापर्यंत क्लिअर आहे गाडीचं. गाडी एकदम वेल मेंटेन आहे. ही ऍक्च्युली गाडी कस्टमरने आपल्याकडे विकायला लावली. ही गाडी आपली परचेस नाही, मी क्लिअर सांगतो. कस्टमरने आपल्याकडे पे पार्किंगचा विषय आहे या गाडीचा. कस्टमर जास्त मागतोय, पण आपण आता किंमत तर सांगणं आपलं काम आहे. तर गाडीची किंमत कस्टमर 1.5 लाख रुपये मागतोय. जर कुणाला आवडली गाडी, पेट्रोल प्लस सीएनजी गाडी छान आहे, त्याबद्दल वाद नाहीये. पण आता सीएनजी गाडी आणि 2010ची i10 म्हटलं तर किंमत थोडी जास्त आहे. 5-25 हजार इकडे तिकडे करून गाडी देऊ आपण. गाडी एकदम छान आहे. गाडीची फायनल किंमत किती? फायनल आता 1.5 लाख रुपये ओनरशिप बोलावं लागेल, तरी पण अंदाजे मला वाटतंय ती काहीतरी 31च्या पुढे जाईल किंमत. ठीक आहे. वॅगनर सगळ्यात मार्केटला चालणारी गाडी. लोकांना लो मेंटेनन्स पाहिजे, ऍव्हरेज चांगला पाहिजे, इकॉनॉमिकली गाडी पाहिजे, सिटी ड्राईव्ह साठी गाडी पाहिजे. सगळ्यात बेस्ट गाडी आहे. गाडी MH02 आहे मुंबई नंबर, पण मुंबई नंबर सगळ्यांना माहिती आहे. आता जे अगोदर श्री गजानन मोटर्स कडून गाड्या घेतलेल्या असतील किंवा ज्यांना माहिती आहे नाव, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण रस्टिंग गाडी घेत नाही. जरी गाडी मुंबई नंबर जरी असेल तर रस्टिंग गाडी आपण स्वतः परचेस करतो, त्यामुळे चेक करूनच गाडी घेतो. गाडी मुंबई नंबर आहे. गाडी इथं पुण्याला ट्रान्सफर आहे, सेकंड ओनर, लेडी ड्राईव्ह गाडी आहे, सेकंड ओनर. गाडी 2014ची गाडी आहे, पेट्रोल प्लस सीएनजी. तुमच्यासाठी 3 लाख रुपयात गाडी देऊ. क्या बात आहे मित्रांनो ऑफर वरती ऑफर येतात आणि किंमत पण एकदम कमी आहे. लो मेंटेनन्स गाडी आहे, ऍव्हरेजचे टेन्शन नाहीये. आणि दादा बोलता बोलता एक गोष्ट बोलले की लेडीज यूज गाडी आहे, म्हणजे जास्त काही इंजिनवर टेन्शन टाकायचं काही कामच नाहीये. नॉर्मल गाडी चालली. लेडीज म्हटल्यानंतर काय जास्त चालवणार, नॉर्मल स्पीडवर लेडीज पण गाडी चालवतात. तर नक्कीच ही गाडी घेण्यासारखी मित्रांनो. अगेन एक वॅगनर आणलेली मित्रांनो, तीच गोष्ट, लो मेंटेनन्स, ऍव्हरेजचं पण टेन्शन नाही. आणि खास पुणेकरांसाठी, पिंपरी चिंचवडकरांसाठी ही गाडी राहणार आहे. MH14 पासिंग गाडी आहे. दादा काय राहणार आहे गाडीचं? गाडी MH14 आहे. गाडी सिंगल ओनर गाडी, फक्त 30,000 किलोमीटर चालली. प्युअर पेट्रोल गाडी, ज्युनियन गाडी आहे. गाडी एकदम वेल मेंटेन आहे. आणि ह्या गाडीचं सांगायची खासियत मध्ये इंटेरियर लुक, गाडीचं सिटिंग आणि ओव्हरऑल जर गाडी पाहिली तर गाडी एकदम साफसुथरी वापरलेली, बिलकुल अजिबात रफ यूज नाही गाडीचा. गाडी एकदम छान आहे. थोडं काम झालेलं आहे, बोनट वगैरे हे जे आहे बंपरचं काम झालेलं आहे गाडीचं. हा, नॉर्मल स्क्रॅचेस होतं, त्यांनी ते केलेलं आहे. पण गाडी ज्युनियन आहे, गाडी वेल मेंटेन आहे. 2016ची गाडी तुमच्यासाठी 3,40,000 रुपयात आपण देऊ. क्या बात आहे मित्रांनो. तुमचं बजेट जर 3 लाख असेल, 3,40,000 असेल तर आज 2 गाड्या तुम्हाला आज इथं मिळत आहेत. MH14 पासिंग मध्ये सुद्धा ही गाडी आहे. आणि व्हिडिओ बघून जर आलं दादा कोणी तर नक्कीच नाही 100% मान सन्मान हा होतो. आणि तुम्ही सांगायची गरज नाही हो, आपल्या लोकांना अशी सवय आहे की मी ही गाडी लाख रुपये जरी म्हटलं ना तरी पण आल्यावर म्हणणार हो 80 मध्ये करता का. कारण इंडियन मेंटॅलिटी आहे, आपण पहिलेच मान सन्मान सांगत नाही. आवडती गाडी मित्रांनो MH14 पासिंग मध्ये राहिलेली आहे. मोस्ट डिमांडेड गाडी ब्रेझा, ते पण व्हाईट कलर मध्ये. दादा काय राहणार? जबरदस्त गाडी, जबरदस्त गाडी. 2016ची डिझेल गाडी, 80,000 चाललेली आहे मित्रांनो. ह्या गाडीची आजच बुकिंग झालेली आहे. टोकन 10,000 रुपये आलेलं आहे गाडीचं. पण आपण व्हिडिओ मध्ये दाखवण्यामागे कारण असं आहे की लोन प्रोसेस मध्ये आहे केस. आणि लोन प्रोसेस मध्ये यदा कदाचित जर ही गाडी कॅन्सल झाली, 2-3 दिवसांनी आपल्याला कळलं, सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच. ती जर यदा कदाचित कॅन्सल झाली तर आपण ही गाडी सेल आउट करू शकतो. या गाडीची किंमत, मॉडेल एकदम जबरदस्त आहे. 2016ची गाडी, LDI ऑप्शनल आहे गाडी. गाडी जे शोरूम मेंटेन सीट कव्हर आहे तेच गाडीला सीट कव्हर बसवलेले आहेत. गाडीचं रनिंग 80,000च आहे, जास्त रनिंग नाही. सिंगल ओनर आहे. 4 टायर नवीन टाकलेले आहेत गाडीला. दादा काय राहिलं ह्या गाडीचं? काय अंदाज, तुम्हाला काय वाटतं गाडी कितीला विकली पाहिजे किंवा काय असेल मार्केट? 2016ची गाडी, LDI गाडी जर म्हणलं तर जवळपास 8-8.5 लाख रुपये तरी मार्केट हिशोबाने. 8-8.5 लाख रुपये का अजून कमी करा? तुम्ही कमी, किती कमी करता? तुम्हीच करा. चला काय मग लाख भर 50,000 जर म्हणलं तर 7-7.5 लाख रुपयापर्यंत. चला अजून कमी, 6-70. अहो 6.5 लाख रुपयात गाडी देतो तुम्हाला. चला. क्या बात आहे मित्रांनो. 6.5 लाख रुपयामध्ये डिझेल गाडी, ब्रेझा, सिंगल ओनर, MH14. क्या बात आहे, क्या बात आहे. 22-33 नंबर.
22-33 नंबरची गाडी आहे मित्रांनो. नंबर सुद्धा चॉईस नंबर असल्यासारखाच आहे असल्यासारखं. आणि 6.5 लाख रुपये मित्रांनो फक्त आणि फक्त. दादा ओनर किती आहे गाडीचे? सिंगल ओनर, सिंगल ओनर गाडी मित्रांनो. ती वेल मेंटेन, एकदम वेल मेंटेन गाडी आहे मित्रांनो. काही कुठलंही टेन्शन नाहीये. गाडी घेऊ शकता. गाडीचं इंटेरियर बघितलं असेल, कंपनी फिटेड सीट आहे तिला. कंपनी फिटेड सीट आहे आणि 80,000 रनिंग असून सुद्धा गाडीचं इंटेरियर जर व्यवस्थित पाहिलं ना तर गाडी अशी वाटते 5-25,000 किलोमीटर फक्त क्या बात चालू आहे, क्या अशी गाडी. टायर बघा ना, मित्रांनो, टायर आपली- तुमच्या लक्षात येतील. टायर बघू शकता तुम्ही. टायर नवीन तिला- टायर गाडीला. गाडीला टायर सुद्धा नवीन आहे मित्रांनो. दादाने जसं सांगितलं तसं 5,000 किलोमीटर पण चालले. इथं टोकन झालेलंच आहे. टोकन झालेलं आहे पण फक्त 2-3 दिवसांनी आपल्याला कळल तिच्यात की ते लोन प्रोसेस मध्ये गाडी. 2019 ची एस क्रॉस टॉप मॉडेल गाडी, पुश बटन स्टार्ट गाडी. बटन दाबायचं गाडी चालू. गाडीला बटन दाबायचं, मिरर आतमध्ये, मिरर बाहेर, सगळं बटनावरती. एकदम खटाखट काम आहे गाडीचं. गाडी 2019 ची सिंगल ओनर गाडी आहे. गाडीचं 98,000 रनिंग झालेलं आहे. शोरूम हिस्ट्री गाडी, टोटल शोरूम हिस्ट्री गाडी आहे. गाडीची बॅटरी सुद्धा वॉरंटीमध्ये. आपण सुद्धा म्हणजे आता आपण टाकली गाडीची बॅटरी तर कमीत कमी आपण 2-3 वर्ष तरी बॅटरीची वॉरंटी तरी देऊ, काय प्रॉब्लेम नाही. आणि गाडीची किंमत जर बघितलं ना साहेब, किती असेल तुमच्या अंदाजे? 19 ची डिझेल गाडी. ही काय डिझेल म्हणल्यावर तर मार्केटमध्ये अशी पण काही भेटत नाहीये. कंपनीने बंद केली ती डिझेल गाडी. एस क्रॉस आणि या गाडीला डिमांड जास्त आहे डिझेल असल्यामुळं. डिझेल असल्यामुळे ही पण तशीच एक. आणि एसएच गाडी मॉडेल कधीचं म्हणले? 2019 ची गाडी आहे. ही जाईल 10-12 लाख रुपये जवळपास. नाही हो, तुम्ही बाकीच्या डीलर सारखं नाही हो आपलं काम. एवढं रेट 9 नाही लाख आपले. 9 लाख दिले. चला तुम्हाला 8 लाख रुपयात गाडी दिली. क्या बात आहे मित्रांनो. 8 लाख रुपयात तुम्हाला डिझेल गाडी मिळते. MH14 पासिंग ते पण मुंबई पासिंग काही गाडी बी नाहीये वापस. म्हणजे आज मुंबई आणि दिल्लीच्या रेट मध्ये तुम्हाला आज पुण्याच्या गाड्या मिळतात मित्रांनो. MH14 पासिंग मध्ये ज्यांची फॅमिली मोठी आहे किंवा ज्यांना एक 7 सीटर गाडी किंवा रस्त्याने एक मोठी गाडी चालवायचा जो शौक आहे, दबदबा गाजवायचा शौक आहे, त्यांच्यासाठी खास पुणेकरांसाठी आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी गाडी घेऊन आलेलो आहे. फक्त टोयोटाची गाडी आहे. फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड नाही, पूर्ण महाराष्ट्र. गजानन मोटर्सनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गाड्या दिलेल्या आहेत. क्या बात. आपला 15 ते 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मार्केटमध्ये. मित्रांनो तुम्ही आज ज्या गाड्या बघतायत काही आज नवीन काही डीलर कडे नाही बघत आहेत. चांगला या क्षेत्रात खेळून बसलेल्या माणसाच्या आज गाड्या आहेत. बरोबर 16 वर्ष झालेत आपल्याला. 16 वर्षाचा म्हणजे लय मोठा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. टोयोटा जर म्हणलं तर इंजनची कुठली काही टेन्शन घ्यायची गाडी नाहीये. किर्लोस्कर इंजिन. दादा काय राहणार हिचं? किंमत तर एकदम वाजवी. आता मॉडेल कधीच आहे? तुम्हाला विचारून उपयोग नाही, तुम्ही लय किंमत सांगता. म्हणजे लोकांना वाटतं की तेवढ्यालाच विकायला आहे काय. तरी पण किती असेल तुमच्या अंदाजे? चला तरी एक विचारतो कमी सांगू तुम्हाला. का? हा 10-10.5 लाख रुपये. हा ठीक आहे. हिची सांगितली थोडी जास्त सांगितली, जवळपास जरा थोडी जास्त सांगितली. अजून कमी म्हणजे 9.5 लाख रुपये दिली गाडी. 9.5 लाख रुपयात. 9.5 लाख रुपयात तुम्हाला मित्रांनो टोयोटाची गाडी मिळते. 7 सीटर ते पण 7 सीटर. पासिंग बघू शकता, नंबर बघू शकता. जी व्हेरियंट 7 सीटर एकदम वेल मेंटेन. इंटेरियर जर बघितलं ना गाडीचं, सीट वगैरे एकदम नवे आहे. इनोवा क्रिस्टा सारखे सीट आहेत गाडीला. आणि गाडी ही सेकंड ओनर आहे. सेकंड ओनर गाडी आहे. एकदम वेल मेंटेन गाडी आहे. गाडीचे टायर वगैरे सगळे व्यवस्थित आहे. 1,25,000 फक्त चाललेली गाडी. 9.5 लाख रुपये देऊन टाकू. क्या बात आहे मित्रांनो. नक्की मित्रांनो कोणी दुसरं कॉल करून गाडी घ्यायच्या पूर्वी तुम्ही लवकर कॉल करा आणि ही गाडी तुमची घेऊन टाका. अगेन तुमच्यासाठी एक टोयोटाची इनोवा गाडी घेऊन आलेलो आहे. पासिंग बघू शकता, पुन्हा पासिंग गाडी आहे. 7 सीटर ज्यांना चालवायची आहे किंवा एक मोठी गाडी चालवायचं ज्यांचं स्वप्न आहे, आज त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि कमी किमतीत दादांना आज एक मान सन्मान ठेवून, मीच मान सन्मान ठेवून कमी मध्ये गाडी मागणार आहे. तर दादा कधीची गाडी? 2013 ची गाडी. 2013 सेकंड ओनर गाडी. सेकंड ओनर गाडी आहे. गाडी MH12 आहे. तुम्ही बघताय जशी ती गाडी आहे त्याचप्रमाणे पण आम्हाला ही गाडी कमी रेट मध्ये पाहिजे. देणार ना, 100% देणार तुम्हाला. चला नाही 9.5 लाखाचं त्याचं बजेट नाहीये, थोडं कमी मध्ये पाहिजे, दिली गाडी. बोला तुम्ही कितीला चालते? आम्हाला पाहिजे 7-8 लाख रुपयात पाहिजे. अहो काय तुम्ही 7-8 लाख? अहो 7-8 लाखात कुठं गाडी? 670. चला दिली. 6.5 लाख रुपये दिली गाडी. क्या बात आहे मित्रांनो. आपण जेवढंच म्हणलं त्याच्यापेक्षाही कमी करतायत दादा. 6.5 लाख रुपयात मित्रांनो इनोवा जी आज भेटणार नाही, जी की फक्त एकमेव शॉपवर तुम्हाला आज इथं गाडी मिळते. नंबर बघू शकता, गाडीचा कलर बघू शकता, एकदम सुंदर गाडी आहे. गाडीचे सीट सुद्धा एकदम प्रॉपर आहे. गाडी नक्की तुमची होऊ शकते मित्रांनो. सगळ्यात भारी गाडी आणि आमदार, खासदार, इव्हन मंत्री पण या गाडीचे फॅन आहे.
दबदबा गाजवायला कुठेही गाडी कमी पडलेली नाहीये. इंजन बोला, गाडीचं सस्पेन्शन बोला, गाडीचा कम्फर्ट बोला, एक नंबर अशी ही गाडी आहे. टोयोटाचा हत्ती. आणि गाडीचा नंबर पण बघू शकता तुम्ही, 12 नंबर मध्ये गाडी आहे. पुणेकर असेल, पिंपरी चिंचवडकर असतील किंवा इव्हन महाराष्ट्रात पण तुम्ही गाडी कुठेही वापरू शकता. पण ही गाडी आम्हाला पाहिजे दादा कमी किमतीमध्ये. गाडीची लय तारीफ केली आता आम्ही. 100% देणार. गाडी कधीचं मॉडेल? गाडी 2016 ची व्ही मॉडेल आहे. ही पण पुश बटन स्टार्ट गाडी. टॉप मॉडेल? टॉप नाही, सेकंड टॉप. त्यावेळेस हे टॉपच होतं असं समजून चला. 2016 ची ही सुद्धा सिंगल ओनर गाडी. गाडी तुम्ही बघितली ना तर बाप आहे, बाप गाडी. मी बघितली. जबरदस्त कलर पण एकदम म्हणजे छापच पडणार असा कलर आहे. युनिक कलर आहे. गाडीचा नंबर पण VIP आहे. गाडी MH14 रजिस्टर आहे. सगळे प्लस 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 पॉइंट आहेत गाडीचे. आणि एवढं सगळं असताना रनिंग काय नाही हो. 2016 ची गाडी म्हटल्यावर 1.5 लाख तर चालणार ना. बिलकुल. 1.47 रनिंग आहे गाडी. काही गाड्या बघितल्या ना 2-3 लाख झालेल्या आहेत. 100% त्या हिशोबाने आपली 1.5 लाख आणि मोठ्या साईजची गाडी म्हणल्यावर एवढं काही नाहीये. चालणारच. राहायला विषय किमतीचा. कितीच देणार गाडी? किंमत आता तुम्ही मागा राहू, तुम्हीच मागा. मी जेन्युइनली सांगू का, एक गाडी मी आता माझ्या व्हिडिओवर पण शो केलेली आहे. 16-16.5 लाख रुपये तिची किंमत सांगितलेली आहे. आणि गाडी ओनर पण तिच्यात जास्त आहे. ही गाडी ओनर पण कमी आहे. ही गाडी सिंगल ओनर गाडी 2016 ची गाडी. तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्ही काय सांगू नका. 16 नका सांगू. तुम्ही उगाच एवढं मार्केट नका दाखवू. 15 लाख रुपये अजिबात नाही. गाडी दिली 14 लाख रुपयात. क्या बात आहे मित्रांनो. 14 लाख रुपयात या फर्स्ट हँड गाडी आहे. सिंगल ओनर गाडी आहे. गाडीची प्रोफाईल, गाडीचा कलर सुद्धा आय कॅची कलर आहे. फक्त 14 लाख रुपये द्या, गाडी घेऊन जा. विशेष गाडी मालकाने जवळपास 70-80 हजार रुपये खर्च केलाय गाडीला. कशाला फेस लिफ्ट केली गाडी. तुम्ही बघा. 2020-21 पेक्षा पुढची गाडी वाटते. फेस लिफ्ट केलेली आहे. टायर बघू शकता, कंडिशन बघू शकता मित्रांनो. बाहेर नाही, शोरूमला केली आहे. क्या बात. म्हणजे जेन्युइन पार्ट आहे. जेन्युइन पार्ट. 10,000 रुपयाचा बंपर आहे. बापरे. 35,000 रुपयाच्या हेडलाईट आहेत. ज्युनियन गाडी आहे मित्रांनो. नक्कीच गाडी आवडली असेल तुम्हाला. कोणी दुसऱ्या गाडी घेऊन जायच्या पूर्वी तुम्ही ही गाडी घेऊन जा. नक्कीच कॉल करत राहा. व्यावसायिक जे मित्र आहेत ना आमचे, ज्यांना कमर्शियल व्हेकल पाहिजे, टेम्पो ट्रॅव्हलर पाहिजे, ते पण फोर्सचा, आणि 17 सीटर गाडी आहे. म्हणजे तुमचा एक शौक पण पूर्ण झाला पाहिजे आणि 4 पैसे पण घरात आले पाहिजे. असली ही गाडी राहणार आज. डिमांडिंग गाडी आहे. मार्केटमध्ये अशी गाडी मिळणार नाहीये. 17 सीटर आहे. बघू शकता. गाडीला लाईट वगैरे सगळ्या गोष्टी आहे. नंबर पण आहे. आणि खास पुन्हा पासिंग गाडी आहे. दादा काय राहणार इथं? गाडी साहेब 2017 ची गाडी आहे ती. गाडीचे पेपर सगळे क्लिअर आहेत. कमर्शियल गाडीला मेन मॅटर करतं गाडीचे पेपर. गाडीचा पासिंग, इन्शुरन्स, टॅक्स सगळं क्लिअर आहे. गाडी वेल मेंटेन आहे. 2017 ची गाडी. फक्त आणि फक्त एकदम फक्त 9.5 लाख रुपयात देऊन टाकणार गाडी. क्या बात आहे मित्रांनो. 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर. जर तुम्हाला एक शौक पूर्ण करण्यासाठी आपण कशी एक नॉर्मली स्विफ्ट वगैरे जर घेतो, पण ती न घेता जर का तुम्ही ही गाडी घेतली तर दर महिन्याला काही ना काहीतरी तुमच्या घरात पैसा पण येईल. जिंदगीची जी काही तंगी असती ती सुद्धा दूर होईल. आणि गाडी अशी सुंदर आहे. पिवळ्या पाटीमध्ये कमर्शियल व्हेकल आहे. आता एकदा प्रॉपरली ऍड्रेस, तुमचा नंबर आणि कुठल्याही गाडीचे जर का फोटो व्हॉट्सअपला मागितले तर नक्कीच मिळणार. नक्की मिळणार. 100% मिळणार. माझा नंबर तर तुम्ही आणत देणारच आहे. टाकलेलाच आहे. बरेच लोक ओळखतात आणि कॉल करतील. 100% कॉल करणार आपल्याला. कारण गाड्या त्याप्रमाणे किमतीत एकदम बेस्ट आहे. गाड्याही वेल मेंटेन आहे. सगळं व्यवस्थित आहे. आपला ऍड्रेस श्री गजानन मोटर्स, भोसरीकडून. म्हणजे आता कोणी पुण्याकडून येत असेल तर भोसरीतून तुम्ही नाशिककडे जात असाल, मोशीच्या अलीकडे गोडाऊन चौकाच्या 200-300 मीटर वरती पुढे जवळच साईनाथ हॉस्पिटल आहे. रोडच्या ऑपोजिट साईडला गंधर्व नगरी आहे. त्या गंधर्व नगरीच्या एक्झॅक्ट समोरच आपलं हायवे टच ऑफिस आहे. कुठेही जायचं नाही. नाशिकवरून कुणी येणार असेल, पुण्याकडे जाताना भोसरीच्या अलीकडे गोडाऊन चौक आहे. त्याच्या अलीकडेच आपलं ऑफिस आहे. लेफ्ट साईडला गंधर्व नगरी, राईट साईडला आपलं ऑफिस दिसेल. मित्रांनो मोठा बोर्ड लावलेला इथं गजानन मोटर्स म्हणून दिसतच असेल. बॅक फ्रेम मध्ये झाड आलेलं आहे, पण तरीही तुम्ही बघू शकता. किंवा सगळ्यात सोपं सांगू, दादाचा नंबर इथं दिसतोय. या नंबरवरती कॉल करा. कधीही दादा पिक करतील कॉल. आणि गाडीची माहिती वगैरे जे असेल तुम्हाला सांगून देतील. आणि स्टॉक आजपर्यंत मी स्वतः तरी असा स्टॉक बघितलेला नाही. नक्कीच या गाड्या तुमच्या होऊ शकतात. तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच मित्रांनो.